चालू घडामोडी 15 ऑगस्ट 2026. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रश्न क्रमांक पहिला, 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत देशाचा कितवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत? तर त्याचं उत्तर आहे 80वा. प्रश्न 2, कॅनेडियन ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे इगा स्वियाटेक यांनी. प्रश्न 3, HUL ने युनिलिव्हर फायनान्स हब सुरू करण्याची घोषणा कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे IIT मुंबई येथे. प्रश्न 4 पाहूया. अंशुमन धुमाळ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे सायकल स्वार. प्रश्न 5, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अर्चना वर्मा यांची. प्रश्न 6, कोणत्या देशाच्या सेंट्रल कमांडने टास्क फोर्स फाल्कन स्ट्राईकची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 7 पाहूया. आशियातील पहिली वाळवंटी थीम असलेली नाईट सफारी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 8, कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शेतीसाठी 4 सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये पहिल्यांदाच आपल्या राज्य वन्यजीव मंडळात 2 आदिवासी प्रतिनिधींचा समावेश केला? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 10, भारताने अलीकडेच कोणत्या देशाला 20 मेट्रिक टन मदत साहित्याचा पहिला साठा पाठवला आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशाला. प्रश्न 11 पाहूया. ICID द्वारे अलीकडेच जागतिक वारसा सिंचन संरचना हा दर्जा देण्यात आलेले परीच्या धरण कोठे स्थित आहे? तर त्याचं उत्तर आहे झांसी इथे. प्रश्न 12, राष्ट्रकुल फेसिंग चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नायजेरिया इथे. प्रश्न 13, आंद्रास बाका यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे हंगेरी देशाचे नवीन राष्ट्रपती आंद्रास बाका हे झालेले आहेत. प्रश्न 14 पाहूया. येल विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताने कितवा क्रमांक मिळवला? तर त्याचं उत्तर आहे 176वा क्रमांक. प्रश्न 15, 60 मीटर उंच असलेले लाँग मार्च 7A हे प्रक्षेपण यान कोणत्या देशाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाचे. प्रश्न 16, कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांच्या निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर पूर्ण बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या राज्याने पोलीस शहीदांच्या कुटुंबियांसाठी TG वीर पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याच्या. प्रश्न 18, 8वी ब्रिक्स महासागर आणि ध्रुवीय विज्ञान व तंत्रज्ञान कार्यगटाची बैठक अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती गोवा इथे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 19, 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2026 डिव्हिजन ए चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याने. प्रश्न 20 पाहूया. IIHT सूत्रा 2026 या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन अलीकडेच कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे 21, भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते ठरले आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्टमध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, कोरिया मास्टर्स 2026 जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे अश्मिता चालिह हा. प्रश्न 2, भारताने कोणासोबत उदार शक्ती 2026 हा लष्करी सराव पार पाडला? तर त्याचं उत्तर आहे मलेशिया देशासोबत. प्रश्न 3, अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन मुख्य सचिव कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ज्ञानेश भारती हे. प्रश्न 4 पाहूया. भारताच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सहभागासाठी सांस्कृतिक मंत्रालयाची कोणती योजना एक व्यापक चौकट म्हणून काम करते? तर त्याचं उत्तर आहे
जागतिक सहभागिता योजना. प्रश्न 5. आशियातील पहिली वाळवंटांच्या संकल्पनेवर आधारित नाईट सफारी कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 6 पाहूया. 2025-26 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या राज्यात सर्वाधिक डायलिसिस केंद्रे आहेत? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 7. कच्च्या तेलाच्या गळतीमुळे अलीकडे चर्चेत आलेली हलनियात बेटे कोणत्या देशात आहेत? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशात. प्रश्न 8 पाहूया. भारताचे उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती गौर मुखर्जी यांची. प्रश्न 9. 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर अलीकडेच कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबिया देशात. प्रश्न 10. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणाऱ्या योजनेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना. प्रश्न 11 पाहूया. डॉक्टर M.P. परमेश्वरम यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे शास्त्रज्ञ. प्रश्न 12. भारतीय नौदलाच्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल श्रुती यार्ड 3037 चे जल अवतरण कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स इथे. प्रश्न 13. सार्वजनिक माहिती सहजपणे शोधता यावी यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच तथ्यकोश नावाचे व्यासपीठ सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 14 पाहूया. दरवर्षी जागतिक हत्ती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 12 ऑगस्टला. प्रश्न 15. भारत नामिबिया संयुक्त व्यापार समितीचे 4थे सत्र अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027 च्या आवृत्तीमधील भारतातील सर्वोत्तम मानांकित संस्था कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली. प्रश्न 17 पाहूया. भारत अमेरिका सिव्हिल स्पेस जॉईंट वर्किंग ग्रुपची 9वी बैठक अलीकडेच कोणत्या शहरात झाली? तर ती बेंगळुरूमध्ये झाली. प्रश्न 18. भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश राज्य. प्रश्न 19. ग्रामीण ज्ञानसेतू हे ॲप कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच तथ्यकोश नावाचे ओपन सोर्स सार्वजनिक डेटा पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. UK संसदेत ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.